2024च्या रामनवमीला अत्यंत शुभयोग जुळून आल्याने या राशी होणार श्रीमंत। या रूपात दिसू शकते श्रीराम कृपा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। रामनवमीचे पर्व भगवान श्रीरामाच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरे केले जाते। पंचांगानुसार रामनवमी 17 एप्रिलला साजरी होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी रामनवमीला एक दुर्मिळ योगायोग घडत आहे। धर्मग्रंथानुसार रामजीच्या जन्माच्या वेळी असे योग जुळून आले होते, तसे यावेळीही तयार होत आहेत। शास्त्रानुसार भगवान श्रीरामाचा जन्म कर्क राशीत झाला आणि यावेळी रामनवमीच्या दिवशी असाच योग तयार होत आहे। अभिजित मुहूर्तावरही पुन्हा असाच शुभयोग जुळून येत आहे। या दिवशी गजकेसरी योगाचाही प्रभाव राहील। भगवान रामाच्या कुंडलीत सूर्य 10व्या भावात स्थित आहे आणि उच्च राशीत आहे। रामनवमीच्या दिवशी सूर्य मेष राशीत असेल आणि दुपारी 10व्या भावात असेल। अशा स्थितीत शुभ योग जुळून येत आहे। त्यामुळे काही राशींना भगवान रामाच्या कृपेने विशेष लाभ मिळू शकतो। या राशीवर भगवान रामाची राहील कृपा। मेष राशी, दुर्मिळ शुभयोग जुळून आल्याने मेष राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो। व्यापारात तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे। अडकलेले पैसेही परत मिळू शकतात। तुम्हाला विविध क्षेत्रात चांगल्या संधी मिळू शकतात। कर्क राशी, या राशीच्या लोकांना भगवान श्रीरामाचा विशेष आशीर्वाद मिळण्याची शक्यता आहे। भगवान श्रीरामाच्या आशीर्वादाने तुम्हाला या काळात काही चांगली संधी मिळू शकते। तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो। अचानक धनलाभ होऊ शकतो। समाजात मानसन्मान वाढू शकतो। तुळ राशी, भगवान श्रीरामाच्या कृपेने तुळ राशीच्या लोकांचे अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली सर्व कामे आता पूर्ण होऊ शकतात। जर तुम्ही कोणतीही मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पाहत असाल तर ते या काळात पूर्ण होऊ शकते। या काळात तुम्हाला करिअरच्या प्रगतीसाठी नवीन संधी मिळू शकतात। मकर राशी, या काळात मकर राशीच्या लोकांना भगवान श्रीरामाच्या कृपेने मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे नवे मार्ग खुले होऊ शकतात। व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो। आयुष्यातील अनेक संकट दूर होऊ शकतात। तर मीन राशी, मीन राशीच्या लोकांसाठी या काळात त्यांच्या करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात। यावेळी तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येण्याची शक्यता आहे। अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।